हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षो सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम स जयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। आम्ही कालचे दिसाक 27 अध्यायो पळयले. कदर्याले काणीच्या तर आशिल्ले. कदर्यो म्हणलेले एक बरीची एक लोभी तो कपिजन्म यमधर्माल निमती तो ताणें केल्ले पापाक सुरवेक सहस्र कपी जन्म जावका म्हूण म्हणलेलात. शाप एक शिक्षा पावला तो. तेदना हें काणें आयकून नारदू नारायणाला आनी काणी सांगता गेल्या म्हणटा. तेदना नारायण सांगता की तन्निशम्य भटानाह चित्रगुप्त शिरं भ्रशं पूर्वं लोभाभिभूतोऽयं पश्चात् चौर्यम् अचिकरत. यमधर्माले आज्ञा आयकतना चित्रगुप्त यमभटांक सांगता की हें कदर्य ब्राह्मणाक सुरवे भारी लोभ आशिल्ले. मागीर सुरवे हाणें फल इत्यादी चौर्य केल्ले. मागीर प्रेत जन्म पावलो. मागीर कपी जन्म पावो. सुरवेक प्रेत जन्म मेळ्ळो ताका. मागीर कपी जन्म पावो. हे जन्म दोनी जन्म जाल्ली नंतर मागीर तागेले स्नेहिता केलेले विश्वासघात आसा पळय ताजे निमती जावन बारी एक दुर्धर नरक यातने ताका मेळटा म्हूण सांगून तो सांगता सुरवेक यमधर्माल सभास्थानारी हें चिक्र मारी पुरे शिक्षा दिवका अशीची न्याय दिला यमान म्हूण सांगून चित्रगुप्तान आज्ञा करतना तांणी सुरवेक कदर्यूक प्रेत जन्माक घाल्ले. निर्जल अरण्यांत तो पाप आशिल्लो. प्रेत जन्माक पाप म्हणून ना ताका इते म्हणटा ताणें पाप केला. तशी त्या प्रकार प्रेत योनी पाविल तो. प्रेत योनींत कसले म्हळ्यार तांणी वारे रुपार आसचे देखून तांकां तांनी भूक पुराय जाता जाल्यार तांकां कसलेय मेळना. प्रेत म्हळ्यार तशीच तांकां हें तिलोदक दितले सकट नातील जनान प्रेत जेवचे. ताका कसलेय मेळना नातील देखून तो मस्त काळ त्या अरण्यांत एकडे तेकडे भोंवता. भारी एक नमनेचे दुख्ख भोगता तो. तशी प्रेत योनींत मस्त दुख्ख जाल्ली ताका. मागीर ताजे नंतर फल चौर्य केलेलें न्हू ताणें कोणाकय दिनाशिल्लें ताणें खावचें आनी विकचें तसले पुरे केलेलें न्हू. ताजे खातीर ताका कपी जन्म मेळ्ळें. खंय मेळ्ळें. दिव्ये कालंजरे शैले जंबुकंड मनोहरे सुशीतल जलछाये फलपुष्प समन्विते. कालंजर पर्वताचे वैरी एक फलपुष्प समृद्ध जावन आसूचे एक पर्वत प्रदेशांत थंय तो कपी जन्म घेवन येयलो. तत्रासीत देवराजेन निर्मितं कुंडमुत्तमं. थंय एक इंद्रदेवाल निमती निर्मीत केलेलें एक कुंड आशिल्लें. उदकाचें कुंड. सरोवर समं पुण्यम सत्सेव्यम पापनाशनम. त्या सरोवरा इतलें विस्तार जावन आशिल्लें. ते पापनाशिनी तीर्थां म्हणकेची पापनाश करतले. कितलीकी साधू सत्पुरुश थंय वास करतलीची. त्या कुंडाक मृगतीर्थ म्हूण म्हणलेलें नांवान प्रख्यात जावन आशिल्लें तें कुंड. ते मृगतीर्थाक देवतेंकय येवच्याक बारी कश्ट न्ही जावन त्या मृगतीर्थाचे दंडेर बैसून श्राद्ध इत्यादी केल्यार ते सद्गती नातील पित्रांकय सद्गती जात आशिल्ले. देवते पुढे दैत्यान तांकां बाद दितना ते तीर्था लागीं तांणी बूक जाता तांकां ते पर्वतार जाय जाल्यार फल न्ही मेळटा. तांकां जाय जाल्यार तसले मृगरूप तांणी काम देवतेंक कसलें रूप धारण करूं जायना म्हणना न्हय. तांकां इश्ट आशिल्लें मृगरूप धारण करून ते वना मेळ्ळेले फल ते पुरे खावन ह्या तीर्थांत
नावचे उदा पिवचे निर्भयारी ते म्हळ्यार राक्षस मृगांक कांय करनाची देवते मान बादीचे आनी राक्षसांनी पोवन मृग जावन थंय भोंवतलीची तेश्चावन इंद्रान ते देवते खातीर केलेले कुंड ते तेश्च्या मृगतीर्थ म्हूण नाम येयली ताका त्या मृगतीर्थशीर स्थळान तूं ते कदर्य ब्राह्मण मनुश्य जन्मान तूं फलचौर्य केलेले तेन्ना प्राप्त जाल्ले पापा फलान सुरवेची कपी जन्म ते मागीर सहस्र कपी जन्म म्हूण म्हणला आतां सुरवेची हें ताका ते नारद मुनी निमगिता नारायणा कपी जन्म मेळ्ळी वय ताका कितले कोटी कोटी पाप राश आशिल्ले जाल्यार त्या मृगतीर्थांत ताका रब्ब कशी मेळ्ळे तीन लोक पवित्र करच्या समर्थक हे प्रश्न आमकां येता मनांत न्ही मे तितले देवेंद्रान निर्माण खंयचे एक कांय ना तिले रान्नान तुजी ताणें वानर जावन आसूं येत आशिल्लें न्हय हे मृगतीर्थ सुचेची श्रेश्ठ जागेर कसले ताका मेळ्ळें म्हाका संशय असी हें मनांत तूं संशय म्हळ्यार हे एक प्रश्न आसा म्हाका ते संशय निवारण कर तुवें तूं म्हणटा हांव शिष्य न्हू तुगेलो तूं म्हाका जे विशय गोप्य दवर नाका पुराय सांग म्हूण म्हणटा नारद मुनी निमगेले नंतर नारायण बारे संतोश जातकी ताका सांगता काय हे नारदा पुळ्ळी कालांत तूं चित्रकुंडल म्हणलेले एक श्रीमंत व्यारयली वैश्य वणीक म्हणटाची कळ्ळें ताका तागेले बायल तारका म्हूण म्हणलेली नांवाची भारी पतिव्रत ती तांणी दोग जनय ते भक्तीन पुरुषोत्तम मास आराधन करतर आशिल्लीची ते पुरुषोत्तम मास पूर्ण जाले कडेरी उद्यापना दिवस प्राप्त जालो तो वणीक जाल्लो चित्रकुंडल तागेले बायलेल वटो अत्यंत आनंदान ताणें व्रताचें उद्यापन केलें त्या वेळाक ब्राह्मणोत्तमाक 33 ब्राह्मण दंपती कापोका म्हणस न्हय हे आयकलेत न्हय तुमी तशी ताणें सर्व ब्राह्मणांक सपत्नीक जावन आमंत्रण केलें की हे चित्रकुंडलान ते मणिकान आचरण केले पुरुषोत्तम मासाचे उद्यापन विधी संपूर्ण जाल्ले त्या वेळाक आतां पळय इंकी एक कडेन कसं की एक जेवण आसा म्हूण म्हणलें कुले लोभी जन जेवणाची आश आशिल्ले जन तांणी सांगोची संगनान श्राबोची थंय जेवणां येताची आत्तां येस ये कोणें तांकां जेवण करना अशी वस म्हणाची ते तूं जेवण आयले तुका सांगला बाय म्हण निमगिनाची कोण जाल्यार यो जेवण करून वस म्हणून म्हणटाची तशी यो कदर ब्राह्मणी जेवणां आशेक तो थंय आयलो यथेच दान मेळटकय यथेच दक्षिण मेळटकय लायक जेवण मेळटकय हे प्रयास ताका कदर युक आयच्या दिसाचें करच्यो जालो ताजे नंतर पूर्ण दवरूक ते दवरलेले कडेन पळय कसो किचो कडेन मेळना न्हय ताका ओटो करचे पिशे पट्टापुणी खायना कोणेय दिल्यार खाता तो कोणेय कोणालेच धर्माक खाण जेवण मेळचें जाल्यार 4 दिसाचे ओटो खाता तो पट्टा बूक बरो तशी त्या वेळाक हांगा तो जेवणा म्हूण येयला चित्रकुंडलय तशीची कदर येवन लेकल्या वरीची सर्व ब्राह्मणोत्तमांक उत्कृश्ट दान दिता भांगर आनीक दुसरेक गायी वासरू संपत्तू वस्त्र कसल सकट दान दिता म्हूण ना तें यथेश्ट दक्षिण पुराय जन संतोशार वताची तद्दत्त भूयसी तुष्टा भारी दिला न्हय भारी संतोश तांकां मस्त घेवन अन्ये विप्रा ग्रहान्य येवं सर्व जन तांकां तांगेले ग्रहावतर सची जाल्यार अतिलुब्धा कदर्यस्तुरुदम तस्तौ तदग्रतः वा नाटकांत भारी हुशार न्हय पोट भरलें दक्षिण मेळ्ळें जाल्यार पळयतना क्रश जावन हाका पटकना एकाक वर्स दुखून खायनी म्हूण दिसता न्हय पळयतना दुर्बळ पाप कोणा जाल्यार पाप दिसचे तशेंच तागेले ते हीन बुद्धी ताणी सोणी थंय पुराय जनान जमकले रे तो थंय रडतो रेद्रा येवन राबलो त्या वेळाक आनी विनय जेवलो विनम्रत दाखोवन नाटक शिकोवन तो गदगद स्वरारी चित्रकुंडला वैशाक सांगता की हे वैशेशा म्हळ्यार वैश्य श्रेश्ठ जावन आशिल्ली चित्रकुंडला भगवत भक्ती भासुरा तूं भारी व्हडलो भक्त शिरोमणी तूं पुरुषोत्तम व्रतम सम्यक भवता विधिना कृतम तूं ह्या पुरुषोत्तम मासा व्रत भारी सांगोपांग जावन आचरण केलें न तथा चक्रतकेन कुत्रापि प्रतिवेतील तूं हें व्रत केल्लें तितले चंद करून सांगोपांग जावन उद्यापना विधी दान दक्षिण यथेच जावन दिलेलें कोणेय हें प्रतिविंत हांव पळयनी कोणेय इतले लायक करून व्रत आचरण करनी भारी भक्तीन तूं पुरुषोत्तम मासाचें सेवन केलां न्हय तूं कृतार्थ जालो धन्य हा तव पिता धन्य हा माताच पतिदेवता तुगेलें तूं सर्व रिती भाग्यवंत जालो तुगेलें तसल पूत जालो तुगेलो आनूय धन्य जालो तुगेले तसल बामण मेळ्ळें तुगेले पतिव्रता बायलय धन्य जाली तुगेले तसल पुत्र मेळ्ळो म्हूण सांगून तुगेले आम्माय भारी धन्य जाल्ली
इत्याक म्हूण म्हळ्यार इदना धन्य तरश्चायम मासम श्री पुरुषोत्तम ಬಾರಿ ಗೊತ್ತಸಿ त्या पुरुषोत्तम मासा ಬಾರಿ ಹೊಗಳಿಸಿತೀಯೋ हे मास ಬಾರಿ श्रेष्ठ सर्व मासापशी श्रेष्ठ हे मासा आराधनेन ही कामुष्मिक इच्छ परिपूर्ण जत म्हणटाची ह्या लोकांतही सद्गती ह्या लोकांतही जाय जलल सुख मेळटा परलोकांतही लायक गती मेळटा हे वणिक श्रेष्ठा तूं हे पुरुषोत्तम मासा आराधन इतले वैभवान केल्लें पळोवन म्हाका भारी आश्चर्य जाता भारी पुण्या काम केलां तुवें इतली ब्राह्मण इल्यांची म्हळ्यार तितली ब्राह्मणांकय मन दुःखना नशी आदर उपचार केला मात्र न्ही हेरोळ दान दक्षिण दिवन पेटयला तांकां होरूक जयश ना तितली दिवन पेटयला जाल्यार तूं म्हाका तितली कसल्या दिनी हांव दळिद्रू हांव भाग्यहीनो म्हाका पळयतना तुका कळना तूं तांकां दिल्लेली तशी म्हाकाय दिवका आशिल्ली ना इत्या म्हाका दीन तुवें म्हाका मस्त अगत्य भाग्यहीन न व्हांव दरिद्र न व्हांव म्हणून सांगतना वणिक श्रेश्ठाक भारी बेजार जाल्लें कित्या भाव दिनी म्हणून ताका यथेच्छ धान्य पुरे दिल्ली खंय ताणें तें पुरे घेवन कशें केलां ताणें धान्य पुरे विकलें पुरय आनी दिल्लेलें द्रव्य वपास बुंय तूं निप्पोनू दवरलें पूर्ण जाल्यार कदरियो पुरुषोत्तम मासाचे उद्यापन पळयलें कृष्णाल पूज पळयलें दुडवा आशेन की कसं जावो ते पुरुषोत्तम मासा भारी होगळशील पळय तशें तांचे दुडवा आशेन ते पुरे केल्यार पुरुषोत्तम मासाचे एक पुजेचे दर्शनाचे एक महिम म्हणलेलोच पळय आनी पुरुषोत्तम मासाचे ताजे वर्णनेन कपिजन्म आशिल्ल कदर्य ब्राह्मणाक मृगतीर्थांत वास करचे तसले भाग्य मेळ्ळें सूत पुराणीक सांगताचे हे शौनकादी ऋषी पुरुषोत्तम मासाचे वर्णने दुडवा आशेन जरी कोर पूज ताणें दुडवा आशेन वर्णन केल्लें पुरुषोत्तम मास वगळसिल्लें पुरुषोत्तमाल पूज पळयलें तशें जावन तेका तरी ब्राह्मणाक कपियोनी मेळ्ळ्यार मृगतीर्थांतू मेळ्ळें तशी मृगतीर्था वास मेळ्ळा थंय म्हणटना आमी श्रद्धेन राधा समीत पुरुषोत्तम कृष्णालें दर्शन पूजन महिमा वर्णन सकड केल्यार कसल उत्तम फल मेळना न्हय संशय स्वेतांतू म्हणटा नारद मुनी सांगता ना नारायणा ते आनी तूं हें इतली लायक मृगतीर्थांत ताका वास करची भाग्य मेळ्ळी पळय हें म्हाका आनीकी तूं सांगल्यार भारी संतोश जाता आनीकी त्या विशय विस्तार जावन सांग नारदा आनीकी एक कारण आसा तुका सांगता हांव पळय हांतू थोडो विशयू आयकल्यार पुरो केलेलो पाप पुरे नाश जाता सर्व अभिश्ट पुरय सुचो दाशरथी रामचंद्र तो पुर्वांतो महाशरदीक सेतुवे बांदिल्लेलो उडगसस न्हय रामान आनी रावणाक ताजे वयरच्यान वानर सेन घेवन वचून रावणा संहार केले विभीषण एकल्या सोडले त्या म्हळ्यार तो सात्विक शरण आयिल्लो बरलेल राक्षसां संहार करून अग्निप्रवेश केलेले परिशुद्ध म्हणून दाखयल सीतेक परिग्रह केले ती सामान्य जनाल तोंडा पडून नज्ज म्हळेल खातीर ताणें अग्नी परीक्षा करील सीतेल करीन मागीर तेंच वेळाक चतुर्मुख ब्रह्मदेव रुद्रू इंद्रादी देवते पुरे रामाक स्तुती करूं आयलींची तांणी म्हणलें हे दशकंठ रावणाले संहारान आमी भारी संतोश जाल्लींची ते म्हणटा आमकां बाद दिवन खत्तशील तो देवा तूं येवन आमकां पुरे उद्धार केले म्हणटा तुगेल संतोशा खातीर आमी कसल कोरका म्हणटा न्ही निमगीताची चतुर्मुख महेशान पुरंदरपुरहसरे दशभक्त्रपद प्रीतेही रामत्वं वरं वृणु तू कसल वर जाई निमगी ते लोका दृष्टीन रामू रायू तांणी पुरय देवते तांणी वर निमगी म्हणल्यार वरी जाल्यार निचावन अज्ञानींक तशी दिसल्यार ज्ञानींक देवा तुगेल कसो सेव करता आमी म्हूण तांणी निमगेलेले तशी ते रामचंद्र सांगता हे देवते हे वेळाक तुमकां कसलेय एक सेव करता म्हूण मन आसल्यार मिगेले हे उतर सम आयकयाचे हे रणसंग्रामांतू दुष्ट दानव निमती मस्त वानर संहार जाल्ला वैभवानराले संहार जाला तुमगेले अमृत कुंभस न्हय अमृत वृश्टी करून तांकां पुरे जिवंत करी सर्व ब्रह्म रुद्रेंद्र देवते रामचंद्राले उतर आयकून जायत देवा तशी करताची म्हणून अमृताचे पावसू हाडयले खंय सर्व वानर जिवंत जाल्लीच की मागीर वानर न्हिदे दुखून उठयलेंच की म्हणले तशी रामचंद्राला येवन रबलींची तेदना रामचंद्र पुष्पक विमान चडला
नंदीग्रामाय चिकतीर सुतू अशील कपी समूहाक सांगता हे सुग्रीवा हनुमंता अंगदा जांबवंता तुम्ही या कपिंगेल सहाय घेऊन मी कार्य परिपूर्ण करून गेला दिला. आता कपी मुख्य जावन आशिल्ले तुम्ही पुराय जना या कपीक निरूप दिवका तुमगेले आज्ञा मग निरूप दिवन पेटोवचे म्हण तांकां तांकां कसं कशी येता योग्य जावन उपचार करून तांगेले देशा पेटोवन दिवका आ सगळेची अखंड भूमंडला दुखून खंय खंय दुखून सगळे बाना राहील काणे ऐकलेत तुम्ही रामायणान तो आत्ता वापस रामायण जे तर असते नाही तुम्ही ऐकूचे आसाचे तुमगेले आज्ञा स्वीकार करून तो सांगता रामचंद्र तांणी तांकां इष्टशील स्थळा वचोची जाल्यार म्हाका तांणी एक केलेले उपकार आस पळय ताजे निमती तांणी मिगेल प्रितीक वात्सल्याक पात्र जाल्यांची तांकां आयुश्य दीर्घ आसता आनी वानर खंयची वनां वचून वास करची खंय रपतात तांणी थंय आसूचे वृक्ष पुरय पुष्प फल भोरन समृद्ध सुका थंय तांकां जाय जाल्यार उदकाकय कसले तोंदरे नज न्हंय जागो सरोवर कसं जाल्यार तें उदक खाल जेवचें म्हणना आनी कसं म्हळ्यार हें कपींक कोणेय हिंस करनाची तशें हांव हे कपी पुरय कपींक हांव तांकां जाय आशिल्ले जाग्यार वचून निर्भय जावन राबच्याक आज्ञा करता आनी तांकां थंय कसले उदकाक फलपुश्पाक उणी जायना म्हणला ताणें तशीच आत्तां त्या रामाले वरानची वानर खंय वास करताची थंय तांकां जाय जाल्यार उदक न्हंय की सरोवर की तशीच व्हडली फलपुष्प आसूचे फलवस्तू आसूचे रान तांकां मेळटा ज्या वतान आशिल्ल्या रानांत फलाचे वृक्ष सपळ तांकां भरती फल जाता तांकां जाय जाल्यार तितले तांणी पट्टा बुकेन आसूं म्हणून ना म्हूण सांगून ताणें सांगला न्हय तशीच वेदांत ही सांगताची कसलें म्हळ्यार सुख दुख्खादी प्रारब्ध कर्म जीव भोगना नशी सोणा म्हूण सांगून तशी आतां हें परमलोभी जावन आशिल्ले कदर ब्राह्मणाक ते कपी जल्म मेळ्ळो अरण्यान हे अरण्या मेळ्ळी कसाल्याक म्हूण काणी सांगली तुका तशीच ताणें एक पुरुषोत्तम मास होगळसिल्ले निमती ताका हे देवतीर्थ सुचेची अरण्य मेळ्ळे आनी हे मठाचे पर्वताकारार वाडला तेका म्हणल्यार ताका जाय जाल्यार फल खावच्याक मेळटरस तसले एक वनांतू तो आस जाल्यार एक पंत ताका तांणी बूक येयले खावचे खातीर खंय जेवो कसलस म्हूण सोदिता म्हूण सांगून अरण्या भोंवतरस जाल्यार फुडली जन्मांत कोणेयची ताका कोणाकय ताणें खावच्या दिना नशी एक ताणें मात खावचे वरलेले पुरय विकचे तशी केल्लेले देखून बूक आशिल्ले जना दिनी बायल चेडवा दिनी बंद बांदवा दिनी कोणाकय दिना नशी पुराय वट्ट करून लोभान दुड्डू केलेले देखून ताका त्या प्रारब्धा कर्म भोगू का म्हणटा पळय ताजे खातीर ताका तोंडांत एक व्रण हे जन्मा येतनाची ताका व्रण सम पडटा खावचेक जायना ताका एकल्याक रगत येता रसता आनी कसो तोंडा लागल्यार ताका उज्ज येता ताजे निमती ताका कसलें खावचें साध्य जायना जाल्यार वानर जातीचे चंचल स्वभाव न्हय वृक्षा दुखून वृक्षाक उडता लायक फल काडटा आनी खावका म्हूण तोंडाले भरता जाल्यार त्या व्रणाक दुखता ताका तोंडा करूंक जायना खावच्या साध्य नाशी तो गुड्डयता तर एक स्थळार काय ते राबना कित्याक म्हळ्यार ताका दुखतरच एक नमने चंचल न्हयनातल्यार वानर एका कडेन राबना भोंवतर आसता आतां ताका तें दुखीन कसं करचें म्हूण कळना अशी एकडे दुखून तेकडे दुखून एकडे वृक्षाक उडतर आसता कडेरी ताका दुखी चड जाल्यार पेट्टाक आनी वांची कसो जाल्यार मोरचेची चांग प्रारब्धा निमती दीस दुखून दीस दुखी चड जाता सानासतना शिल्पशी आतां ओड तर जोर जाला त्या म्हळ्यार सानासतना ताका प्रारब्ध दोशान तोंडांत एक व्रण आसल्यार चेडवाल वयर देवालीक प्रिती आसताची आसता पळय तशें तितली कळ्ळी ताका मागीर होड जाल्ली तें व्रण रगतय चड देंवचे सुरू जाल्ले हंचाण तोंडांत दांत पुरे शिथील जावन पडलींची फुडली जन्माचे पापकर्म न्हय ते भारी कश्ट अनुभविसी तरस नित्य निराहार सम खावचें जायना जेवचें जायना तें फल तोंडा दवरूं जायना आमसे गोड पुरे लागून उज्ज येता ताका त्या वेळाक तागेले योगुकी कसकी पुरुषोत्तम मास प्राप्त जालो ते समयांत ताका पाप ते पुर्वाक प्रारब्धान ताका तोंडा भितर दुखीची हंचाण सम नित्राण
कसल कोरचक जायना ताका तसल वेळाक अधिक मासा कृष्ण पक्ष येयले ते वानर अरण्या संचार करत रस तान येयले म्हूण ते मृगतीर्था समीप येयली ते जाल्यार ते सरोवरा उद्दा समीत पिल्ले ताका उज्जेता थंयच्यान ताका पिवचें जायनी तान येयला भूक जाला कसो करचें म्हूण जायनी तांणी पळय ताका पिवच्या येतना उज्जेवच्या उडगास जेवचे खावच्या येतना उज्जेवच्या उडगास जेवचे जाल्यार भूक जेतना खावया पिवया म्हूण दिसता वयना मॅ तशी तांणी ना उदक पिवच्या म्हूण तो गेल पिवचें जायनी भूक जेल्ली स्वभावजन्य एक चपलता कपी जन्माक वय तर आशिल्लें वृक्षार चडले आनी मस्त दीस तुकून उपास आशिल्लो नित्राण आशिल्लो ताका त्या वृक्षार दुखून आनेक वृक्षार उड्डू चमकलो ताका निशक्ती जलल पेटा वयर दुखून तो पोवण मृगतीर्थान तूं पडली ते मृगतीर्थ कुंडान तो पोवण ते कशी पुणी लोळण कोरून ते कुंडाचे कडेर जागेर येवन पडले थंय दुखून वयर येवचें ताका जायनी पुरुषोत्तम मासाचे दशमी दिसू कृष्ण पक्षाचे थंय दुखून 4 दीस पर्यंत चतुर्दशी पर्यंत मृगतीर्थान तूं लोळतरस पोंवतरस उद्दा पिवचें जायना खावच्याक वच्च्याक वयर वचचें जायना 5 दीस अमास येयले मध्याना वेळू थंय 4 दीस थंय कसले खावच्या मेळ्ळी ताका त्या वेळाक व्यसू सप्पपात तीर्थे तो एकलिन्ना वपू कपी थंय तीर्थान तूं पडलेले कडेन प्राण सोडले ते पळय एक जावन मृगतीर्थ एक जावन अधिक मासू एक जावन उपास ते सर्व पाप नाश जाले तागेले कपी देह सोणू दिव्य आभरणान अलंकृत जाल्यार दिव्य देह एक मेळ्ळी ताका कळ्ळें किरीट पितांबर मकरकुंडल कुर्टाक उडीदार हाताक पांयाक पुरे नमुने आभरण घालून घेवन तो एक दिव्य देह ताका आयले तेच वेळाक पुण्यशील सुशील आशिल्ले ते वयर दुखून वैकुंठा दुखून एक विमान येयलें ते विष्णुदूतान आशिल्ले आनी थंय देववाद्य पुराय नगारी मृदंग कोळलू विणा असल देववाद्याचे शब्दू ताका आयक पडतरस अप्सर पुराय नर्तन करताची गंधर्व किन्नर गायन करताची ते कपीक भारी विस्मय जालें मेगेले इतले महापापी कोणेय ना असल विमान असल देह असले अप्सरास्त्री गंधर्व किन्नर सकडेन म्हाका स्वागत करूं येवका जाल्यार हें विमान महापुण्यवंताक मेळचें म्हणूस म्हाका कसलें हें मेळ्ळें म्हूण सांगून मनान तूं ते विचार करतरस त्या वेळाक ती एक अप्सर देवन येयली की धव छत्र ते कपीक धरली की आनी 2 अप्सरास्त्री येयली की ताका चामर बिसवून वारें घालूं सुरू केलें की आनी एकली तांबूल घेवन येयली की आनी एकली तागेले आनी मरलेले जन तागेले जरा नर्तन करत आशिल्ली की एकली आकाशगंगाचे उद्दा भरलेले स्वर्णपात्र हाडून ते कपिलेद्रा धरली की हे पुरय पळयतना ते कपीक कस अयोमय जालें कसं केला हांव म्हाका हें मटाचें एक सुख वैभव मात्र न्ही अस्सल एक विमान सकड मेळका जाल्यार पापिश्ट म्हळ्यार पापिश्ट कितले जाता तितली पाप केला हांव हें इतली निमती म्हाका मेळटा किमेतत् कथेन पुण्येन किमेतत् कृतेन पुण्येन ममा पुण्यस्य दुर्मतेः नास्ति मे सुकृतं किंचित येन यामी हरेः पदम तो लेखता हांव दुश्टू पापी सकड जावन आसतना हें विमान म्हाका खंय दुखून मेळ्ळें हांव थोडे पुण्य कर्म केल्ले म्हूण जाल्यार मिगेले दुश्ट म्हळ्यार दुश्ट हांव खंयची पुण्या प्रभावान प्राप्त जाल्ली हें मिगेल कसं सुकृताचें फल हें हांव परमात्मालेच चरणाले वच्ची तशी जाल्ले म्हूण जितले तो सांगतरस नारायणू सांगता की हे नारदा ते कपी देह त्याग केला दिव्य देह ताका मेळ्ळा परमलोभी कदर्य ब्राह्मण तो तागेल्या द्राक दिव्य विमान येवन राबिल पळोवन भारी विस्मीत जालो तागेलींतल्यान मनान तूं तो उलयतरस पुण्यशील आनी सुशील ते विष्णुदूत आसा पळय तागेले मना भितर कसो आसा म्हूण तांकां कळ्ळें तागेले द्रा हात जोडसून राबल्यांच की तांणी तागेले चरणाक नमन कोरून तांणी सांगताच कै कसने उत्तम जावन आशिल्लें चंद उत्तर तागेले उलयताच कै तांणी इती हांगा श्री बृहन्नारदीय पुराणाचे पुरुषोत्तम मास महात्मेचे नारायण नारद संवादाचे कदर्य उपाख्यानांतू आयिल्ले कपी जन्मांतू विमानयान ಆಗಮನ म्हणलेले 28 अध्याय हांगाक जाल्ले 28 अध्याय जाल्ल्यांची
पुण्यशीलनी सुशील ताका सांगताचे विभो प्रयाहि गोलोकम कथमत्र विलंबसे पुरुषोत्तम सानिध्यम त्वया लब्धम विशेषत तागे सांगते यो यो तो वग्गियो ब्राह्मणोत्तमा या विमानांत बैसून तू गोलोका वचुका वेळ करत कसल्याक तुका गोलोकांत तू श्रीकृष्ण पुरुषोत्तमाला सानिध्य प्राप्त जावचे आसा आनी वेळ करू नका कदरी सांगता तेन्ना कदर्य उवाच बहूनि मम कर्माणि सन्ति भोगानि अनेकशः केन मे निष्कृतिः जाता यतो गोलोकमाप्नुयाम आनिकी म्हाका सहस्र कपी जन्मांतुली एक जन्मियो आनिकी हांव दुश्कर्म पाप फल अनुभविसूचें आसा कपी जन्म भोग्गू आसा ताजे नंतर आनिकी म्हाका शिक्षा बाकी आसा म्हणटना मेगेल पापकर्मा शिक्षाचे निष्कृती कशी जाल्ले हांव कसा खातीर गोलोका वच्चें पावस पडटना पावसाचे कण लेकोरो जत्वे भुंयतू कितली तणस मात्यस म्हूण लेकोरो जत्वे आकाशाक कितली नक्षत्र म्हूण लेकोरो जत्वे ताची पशीची अगणित पापकर्म हांव केला यावंतो वर्षधाराश्च तृणानि भूरजः कणा यावंती अस्तारकः व्योमनी तावत् पापानि सन्ति मे मेगल तितली पाप आस कशी कथमेतन्मया प्राप्तम अपुदिव्यम मनोहरम म्हाका हें दिव्य शरीर मेळ्ळें कशी हें विमान कशी मेगेलें रायलें म्हाका कसो खातीर तुमी विष्णू लोका आपोवन व्हरताचें म्हाका कसलेंय कळना तुमकां गोत्त आसत जाल्यार तुमी म्हाका सांग्याचें हें कसकी विलक्षण विशय म्हूण म्हाका दिसता म्हूण म्हणटा नारायण उवाच इति वाचम उपाकर्ण्य हरेर्दूता वचो वथोचतु नारायण सांगता की हरिदूता हा पुण्यशील आनी सुशील सांगता की अहो देव कथम नैव विज्ञातम साधनं महत हे कदर्या तू केलेलं महत्कर्माच पुण्य साधन तुका गोत नव्हे सर्व मासां तू श्रेष्ठ जावन आशिल्ल पुरुषोत्तम मासा विचार तुका गोत नव्हे विष्णू परमात्मा बारी प्रीती गोतना नशें काय ना ताण पटी पटी जाल्यार वगळसी न्हय विष्णू परमात्मा ती प्रिय जावन आशिल्ल महापुण्य प्रदान जावन आशिल्ल ह्या पुरुषोत्तम मासा विशयी तुका गोत नव्हे हे मासान तूं देवादी देवतेंक साध्य जावन आशिल्ल तपश्चर्य तुवें कपी येवनीन तूं तुका कळनानशी आचरण केलां पळय तुका तोंडा व्रण नाशिल्लें तुका आहार सेवन करूं साध्य जायनी तुका कळनाशी निराहार व्रत केलें तुवें कपी जन्मा चंचल स्वभावान तूं रुक्का दुखून रुक्काक उडत आशिल्लो फल काडत आशिल्लो तोंडाक खावच्या म्हूण मेल्यार तुका खावचें जायना अशी तो गुबुंचेर उडयत आशिल्लो त्या वेळार तें फल खावन कितलीकी जीव जन गायो असल प्राण्यो पुरय बारी संतृप्त जाले चंग फल रे रुकार दुखून पडलेले फल पुरे कुसून जे तरी पडचे हें चंग फल थंय तो उडयल तांकां पुरे खावच्या मेळ्ळो तांकां बारी संतोश जाला पळय तें पुण्य मेळ्ळें त्या व्रणाचे दुख्खीन तुका उद्दाकय पिवच्या जायनी म्हणटना पुरुषोत्तम मासान तुका कळनाशी तुवें तपश्चर्य केला आनी वृक्षांतूल फल पुरे काण भुंयचेर उडयला म्हणटना तुगेल निमती मस्त परोपकारय जाला तूं रान्नान तूं पुण्यशील सुशील ताका सांगताची तूं कसो केला म्हणून तुका गोतना कितली सकडी एक पुण्य केला तुका गोतना महापुण्य हे मासू तांतू भितरी तूं आहार सेवन करनी उद्दा पिनी ताजे नंतर कपी जन्माचे चंचल स्वभावान रुखांतूल फल काण उडयतना कितलीकी जीव तें खाल्ला तुका कळना नशी देवतेनय करूं साध्य ना तसलें तपश्चर्य तूं केल्ल्या बरी जावन तूं परोपकारय केल्ल्या बरी जाल्ले दुसऱ्यांक दान दिल्ल्या बरी जाल्ले आहार दिल्ल्या बरी जाल्ले हाजी निमती तूं कितली सकडी पाप नाश केले तूं केलें कितली पुण्य केली तुवें मात्र न्ही तूं त्या रान्नांत भोंवतर आसतना कितले किपंत वार येयला पावस येयला ताजे मध्येन तूं ते मृगतीर्थांत तूं निशक्त जावन पडला 5 दिवस पर्यंत त्रिकाल स्नान केल्ल्या बरी जाला पुरुषोत्तम मासान तूं स्नान दान तप आहार विसर्जन म्हळ्यार उपवासू हें पुराय एकाक अधिक 1000 पट्टू फल दिता वरलेले मासा केलेले पशी तुका गोतना तेंची तपश्चर्या फल तुका मेळ्ळा तुका आतां एक विशय सांगता हें पुरुषोत्तम मासान तूं खंयचे एक कारणान कळनानशी कसो की एक सेव केल्ल्या रे पुरुषोत्तमाली ताका फल असं म्हणटना तूं कळनानशी कोरो कसले जावो तूं केल्लेले सेवा तितले कठीण सेव ती तशें जावन त्या पुरुषोत्तम मासा सेवे निमती तुका इतली सकडी
पुण्य प्राप्त जावन तुगेले सर्व पाप नाश जावन तूं दिव्य गोलोका वचूका जल्लरी पुरुषोत्तम मासाचे ताजी महिमाची अर्थ करून घेवन श्रद्धेन विद्युक्त जावन व्रतानुष्ठान कोण करता तांकां कितले फल मेळटा सांगूं येतवें किं पुनः श्रद्धयैः तस्मिन् मासे श्रीपुरुषोत्तमे विधिना कुर्वतः कर्म ज्ञाता माहात्म्यमुत्तमम् हें महात्म्य भारी उत्तम महात्म्य तुका गोतच न्हय गोतसून केल्यारी आनी फल म्हणटा तूं 5 दिवस उपासान तो साधन केलेले सर्व पुरुषार्थ साधने आनी कोण करताचे ना न्हय एक उपास केल्या पुरके सर्व पापकर्मा दुखून मुक्त जाताचे म्हणटना गोलोकाचे अधिपती जावन आशिल्ले कृष्ण परमात्माक प्रसन्न करचे हाजी पशी एक समर्थ व्रत म्हणलेलें ना म्हणटन हें व्रतानुष्ठान विद्युक्त जावन कोण आचरण करता तांगेल जन्म कृतकृत्य जाता हें आर्याव्रत भारतभुमीन तूं मनुष्य जन्म पावचे भारी दुर्लभ तसल दुर्लभ मनुष्य जन्म कोण पावला हें कोण श्रद्धेन भक्तीन पुरुषोत्तम मास आराधन करताची तांणी भारी ऐश्वर्यवंत पुण्यशाली जाताची कोण सर्वश्रेष्ठ जावन आशिल्ले पुरुषोत्तम मास व्रत स्नान दान जप यज्ञ सकड करून आचरण करताची तांगेल जन्म सार्थक जाता मनशान तूं कसले संशयू ना म्हूण तो सांगता मात्र न्ही हें पुरुषोत्तम मासान तूं कोण दान धर्म करता पितृश्राद्धादी कार्य करता तपस्या करता तांकां कोट्यान कोटी फल मेळटा स्नान दान पितृश्राद्ध इत्यादी कर्म करना शिराबल्यार ह्या पुरुषोत्तम मासान तूं तांकां बारीची वायट जाता तो परमनास्तीक जाता पापिश्ट जाता मूर्ख जाता नीच जाता तशी ह्या पुरायतांनी सांगताची नारायण सांगता खंय नारदा ह्या रिती विष्णुदूत पुण्यशील सुशील तांणी तागेल पुर्वाजीत कर्म कशी नाश जाल्ले म्हूण वर्णन करतना कदर्यो संतोशान रोमांचन जल्के मागिरी कालंजरगिरी थंय आशिल्ले सर्व तीर्थाभिमानी देवते इतली काळ सानस्तन दुखून जन्मायत लेगून थंय वाडिल्लो तो ते वन देवते तांचे वृक्ष समूह सगळे प्रकृती देवाक थंय पांय पडता आनी तो त्या पुष्पक विमाना प्रदक्षिण करून ताजेर आरोहण करता त्या वेळाक सर्व देवादी देवते पळयत रसची गंधर्व ताका होगळसी तरसची किन्नर वाद्य वाजी तरसची इंद्रादी देवते आनंदारी तांणी समीत स्वर्ग लोकांत वसची वैव्या तांकां वचा मेळ्ळी पळय हाक वचा मेळ्ळे कदर्य ब्राह्मणाल वैरी पुष्पवृश्टी करताची आदरपूर्वक स्वागत करून स्वागत सत्कार करताची मागीर तो विमानारी बसून त्या गोपगोपिका स्त्री गायो मागीर ते सर्व थंय गोलकाक थंय शोभायमान जावन आसता थंय पळय गोपगोपिका स्त्री आसाची गायी आसाची रासमंडल आसा सर्व योगींकय दुर्लभ जावन आशिल्ले चित्रशर्म म्हणलेले तो ते गोलोका चमकलो मागीर चित्रशर्म म्हणलेले नाम तागेलें जावन कदर्य तागेलें उपनाम पुरुषोत्तम मासाचें आराधन करून ताणें कसल एक झांग पावलो म्हूण म्हणलेलें आमी आयकलीत न्हय अज्ञात जावन कळनानशी केलेले तपश्चर्यानाची तो कपियोनी दुखून मुक्त जावन गोलोकांत वचून पावका जाल्यार गोत्तसून कळल्यार कितले फल मेळटा पळया हें काणी पळोवन तांकां कोणाक हे विशय पळोवन सर्व देवतेंक आश्चर्य जालें पुरुषोत्तम देवाला आराधन हें स्तुती करतर तांगेले लोकां चमकलीची नारद सांगता तपोधन नारायणा तूं ही काणी जाली आनी एद्दोळू सकाळच्या वेळाक कसलं आह्निक कर्म कोरका तें सांगलां ताजे नंतर वयचें आतां पुजा भोजन दान ह्या पुरे सांगलें आनी दनपार नंतर त्या दिसा कसो कोरका अमास जेवचे पर्यंत कसो कोरका तें एक म्हाका सांगतवें म्हूण सांगून नारदू निमगिता हें करतल जनाक आयकूच खातीर तशी नारायण मध्यान्न आह्निक विधी कसल सांगता म्हूण म्हणलेलें आमी पाहिजे दिसाक पळोवया आज सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।